आज आपण भूगोलाचा एक असा टॉपिक बघणार आहोत जो वाचताना सोपा वाटतो पण परीक्षेत खूप कन्फ्यूज करतो. तो म्हणजे महाराष्ट्राची खडक प्रणाली, रॉक सिस्टम. कोणता खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो हे लक्षात ठेवणं डोकेदुखी आहे, बरोबर ना? पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहे की झोपेत सुद्धा तुम्हाला जिल्हे आठवतील. हा व्हिडिओ MPSC राज्यसेवा आणि कंबाईनसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला सुरू करूया. पहिली स्लाइड. आर्कियन खडक. हा पृथ्वीवरचा सर्वात प्राचीन खडक आहे, म्हणून याला पायाभूत खडक, फंडामेंटल गिनीज सुद्धा म्हणतात. हा खूप कठीण असतो आणि यात जीवाश्म नसतात. आता बघा हा कुठे सापडतो. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेडचा पूर्व भाग आणि कोकणातला सिंधुदुर्ग. हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघा. वाक्य: सिंधूने भंडारा आणि गोंदियात गड बांधला. समजावून सांगतो. सिंधू म्हणजे सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया म्हणजे ते दोन जिल्हे, आणि गड म्हणजे गडचिरोली. सिंपल आहे ना? सिंधूने गड बांधला, विषय संपला. दुसरा प्रकार, धारवाड खडक. हा परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण महाराष्ट्रातली सर्वात जास्त खनिज संपत्ती, लोह, मँगनीज याच खडकात सापडते. याचे जिल्हे आहेत नागपूर, भंडारा, गोंदिया आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर. आता याची ट्रिक खूप इंटरेस्टिंग आहे. इमॅजिन करा एक सीन. वाक्य: धार असलेली तलवार घेऊन सिंधू नाग भागो. धारवरून धारवाड खडक, सिंधू नागवरून सिंधुदुर्ग आणि नागपूर, आणि भागो BHAGO वरून भंडारा आणि गोंदिया. आहे की नाही सोप्पं? धारवाड म्हटलं की तलवार आणि भागो आठवलंच पाहिजे. तिसरा प्रकार, कडप्पा खडक. महाराष्ट्रात याला कलदगी मालिका म्हणतात. यात मुख्यत्वे चुनखडी सापडते. जिल्हे आहेत यवतमाळ, चंद्रपूर आणि कोल्हापूर. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण बाहुबली पिक्चरमधल्या कटप्पाला आठवूया. ट्रिक: कटप्पाने यवतमाळच्या चंद्राला कोल्हापुरी चप्पल मारली. कटप्पावरून खडक प्रकार. कोणाला मारली? यवतमाळच्या चंद्राला, म्हणजे यवतमाळ आणि चंद्रपूर. काय मारली? कोल्हापुरी चप्पल, म्हणजे कोल्हापूर. परीक्षेत कटप्पा शब्द दिसला की तुम्हाला कोल्हापुरी चप्पल आठवेल आणि उत्तर बरोबर येईल. चौथा प्रकार, गोंडवाना खडक. हा खडक म्हणजे दगडी कोळसा. महाराष्ट्रातला 98% कोळसा इथेच मिळतो. हा कुठे आहे? वर्धा वैनगंगा खोऱ्यात, म्हणजे जिल्हे नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. याची ट्रिक एकदम साधी आहे. वाक्य: गोंडवानाच्या कोळशामुळे नाचय. कोळसा गरम असतो, त्यावर पाय पडला की माणूस नाचतो, बरोबर? ना म्हणजे नागपूर, च म्हणजे चंद्रपूर, य म्हणजे यवतमाळ. ना च य एवढं लक्षात ठेवा. आणि शेवटचा पाचवा प्रकार, दख्खन ट्रॅप. हा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा बेसाल्ट खडक आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून हा बनला आहे. महाराष्ट्राचा 86% भाग यानेच व्यापला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश सगळीकडे हाच खडक आहे, आणि यामुळेच आपली काळी कसदार मृदा, रेगूर सॉइल तयार झाली आहे. इथे ट्रिकची गरज नाही, कारण पूर्व विदर्भ आणि कोकण सोडलं तर बाकी सगळा महाराष्ट्र बेसाल्टचाच आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं: 1. आर्कियनसाठी सिंधूचा गड, 2. धारवाडसाठी सिंधू नाग भागो, 3. कडप्पासाठी कोल्हापुरी चप्पल, आणि 4. गोंडवानासाठी नाचय. तुम्हाला या ट्रिक्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. अशाच सोप्या ट्रिक्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.